प्रखंडवाळे सर LICच्या वर्धापन दिनानिमित्त आज LIC तर्फे विमा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर ती रॅली वेगवेगळ्या चौकामध्ये उभारून विम्याबद्दल जनजागृती करण्यासाठी सर्वांनी पथनाट्य साजरी करून विमा जागृती केली आहे. LIC ही देशातली सर्वात मोठी संस्था आहे जी आपल्याला आपण सांगत आहोत. मार्केटमध्ये विविध फ्रॉड्स योजनापासून लोकांचा बचाव व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही युनिट्स पॉलिसी संदर्भात सुद्धा आम्ही जागृती केली. तर हे रॅलीचं 3रं वर्ष आहे. आपल्या डेव्हलपमेंट ऑफिसर सर्व LICचे आणि उमेश प्रकाश यांच्या संकल्पनेतून ही रॅली खूप चांगल्या पद्धतीनं आज मार्चमध्ये निघाली. तर माझी सर्व LIC एजंट्सला सुद्धा या रॅलीच्या माध्यमातून विनंती आहे की LIC आज 68 वर्ष पूर्ण करत आहे. LICनं 68 वर्ष पूर्ण करत असताना वेगवेगळे चेंजेस LICने घेतलेले आहेत. आज LIC एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. LIC आपण पाठीमागच्या वेळेस त्या युनिटच्या माध्यमातून ज्या काही आपल्याला थोडंसं अडचणी आल्या LICचं काम पूर्ण दूर केलेलं आहे. म्हणून LICच्या सर्व एजंट्सना सुद्धा माझी विनंती आहे की आज LICच्या बदलाच्या मोडवर आहे. सर्वांनी स्वीकारून आज युनिट्स पॉलिसी सुद्धा मार्केटमध्ये सेल करणं गरजेचं आहे. कारण मार्केटची ती डिमांड आहे. मार्केटची डिमांड आपण जर पूर्ण नाही केली तर आपल्याला लोक टाळतील लोक. त्यामुळे आपण आज मार्केट जे मागतंय हे आपण कस्टमर्सला द्यायला हवं आहे. टर्म इन्शुरन्स आज LICला सगळ्यात स्वस्त काढलेला आहे. आजपर्यंत LICचा टर्म इन्शुरन्स थोडा महाग आहे अशी धारणा होती लोकांमध्ये. परंतु LICच्या विश्वासाखातर टर्म इन्शुरन्स हा LICचा घेतला जात होता. आज त्याहून स्वस्त टर्म इन्शुरन्स LICला बाजारामध्ये आणलेले आहे. LICने आणखी महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे ते म्हणजे आनंदा मोडूच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात एजंट्स बिझनेस करत आहेत. एखादा पार्टी मुंबईमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, कलकत्त्यामध्ये आहे, आपण आपल्या घरी बसून त्याचा इन्शुरन्स कन्व्हिन्स करू शकतो. LIC खूप वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी वळणं घेऊन आपल्या बिझनेसमध्ये स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आपण सर्व विमा प्रतिनिधी आज या LIC सारखा आपण स्वतःमध्ये चेंज करत आपण बदललं पाहिजे आणि LICच्या बदल घेऊन येत आहेत त्याचा स्वीकार करत व्यवसाय केला पाहिजे. तर आजच्या रॅलीचं म्हणजे खूपच महत्त्वपूर्ण छान या रॅली झाली. त्याबद्दल मी उमेश प्रकाश सरांचं अभिनंदन करतो. LIC ब्रँचने आम्हाला ही रॅली आयोजित करण्याची परमिशन दिली आणि ब्रँच मॅनेजर मार्केडे साहेब यांनी आम्हाला त्यासाठी सहकार्य केलं. सर्व LIC स्टाफने सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत. आज ह्या रॅलीच्या निमित्तानं खरं तर विमा इंडस्ट्रीचा प्रवास जर आपण पाहिला तर एकेकाळी फक्त ब्रिटिशांना विमा मिळत होता आपल्या भारत देशामध्ये. सर्वांना विनंती करण्यात नव्हती. त्यानंतर ते स्वतंत्र झाला. कंपन्या होत्या पण तो तुम्ही एवढा मोठा होता की जनसामान्यांना तो इन्शुरन्स करत नव्हता. तर सर्व जनसामान्यांना तो इन्शुरन्स देता यावा याच्यासाठी विम्याचं जर राष्ट्रीयकरण झालं. 1 सप्टेंबर 1970 याची स्थापना झाली. तिथून आजपर्यंत प्रवास पाहिला आपण तर LICने खूप उत्कृष्ट प्रगती केली आहे. आपली उत्पन्न वाढली, उत्पादन वाढली. बदलत्या काळानुसार या स्पर्धेच्या युगात सुद्धा LICनं व्यवसायात बदल करून घेतला. त्यामुळे LIC आज इतक्या स्पर्धेच्या युगात सुद्धा इतर अनेक आर्थिक ऑप्शन्स उपलब्ध असताना सुद्धा LIC आज मार्केटमध्ये अग्रेसर आहे. किंबहुना आपण बातमी पाहिली LIC हा जगातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे. सगळ्यात मोठा आपल्याकडे इतर फार दुसरा गोष्ट आहे. पण ह्या प्रवासामध्ये LICने जो प्रीमियम गोळा केलेला आहे LIC जे असेट झालेले प्रीमियम इतकं मोठं आहे की आपल्या शेजारचे अनेक देशांचे मिळून जेवढे संपर्क नाही तेवढे संपर्क आज एकट्या LICचे आहे. आणि संपर्क कशासाठी होतो ते लोकांसाठी होतो. आता LICचा पैसा भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे. जेव्हा जेव्हा आर्थिक अडचणी येतात तेव्हा सरकारच्या मदतीने आपली LIC चालू जाते आणि पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून मोठमोठी धरणं, रस्ते, रेल्वे अशा पायाभूत विकासामध्ये सुद्धा LICच्या पैशाचं योगदान आहे. म्हणजे पीपल्स मनी फॉर पीपल्स वेलफेअर, लोकांचा पैसा लोक कल्याणासाठी हे तत्व आपल्या LICमध्ये पाळलं जातं. तर ह्याच्यामध्ये पॉलिसी ग्राहकांचा फायदा सुरक्षित याला आपल्या भारत सरकारची गॅरंटी आहे.
लेखी गॅरंटी आहे हे आपण अभिमानाने सांगू शकतो. त्यामुळे लोकांचा पैसा सुद्धा आपल्याकडे सुरक्षित राहतो, लोकांचं कल्याण होतं, लोकांचा पैसा राहतो. त्यासोबत आपण नोकरीचे आहोत, LIC सगळं आपण कर्मचारी बांधतो आहोत. आपल्या सर्वांचे सुद्धा उत्तरोत्तर प्रगतीमध्ये LIC सगळ्यात मोठा वाटा आहे. तर या आजच्या सुरुवातीने 68 प्रवास आहे त्याच्यामध्ये आपण तरी LIC प्रति कृतज्ञ आणि कृतज्ञता व्यक्त करूया. आणि सर्व उपस्थित LIC बांधव आहेत त्या सर्वांना या वर्धापन दिनाच्या 68व्या शुभेच्छा देतो. आणि आनंदाने, अभिमानाने, गर्वाने LIC आपण सर्व असण्याचा आपल्याला अभिमान आहे. जय हिंद, जय भारत, जय LIC.